तर हाय, कशा आहात सगळे? बरे असतान? आम्ही पण बरे आहोत. सकाळचे वाजलेत 8. गुड मॉर्निंग तुम्हा सगळ्यांना. तर मी बनवणार आहे आज वांग्याच्या भाजीला. हे आपण घरचे मसाले घालणार आहेत. हे सगळं आपलं घरचंच मसाला आहे, फक्त हाच मार्केटचा फक्त तेवढा मटन मसाला आहे. आणि हे आहे शेंगदाण्याचं कूट. आणि हे आपले वांगे आहेत, आपण चिरून घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून पण घेतलेले आहेत. आणि आता टाकूया कढईत तेल. तर मी कढईत तेल घालून घेतले 2 पळे. तर त्याच्यात आपण थोडासा बारीक केलेला लसूण आहे ते टाकूया. घातला लसूण, थोडेसे जिरे घालूया, थोडीशी हळद पण घालूया, थोडीशी मिरची पावडर, थोडासा आपला घरचा काळा मसाला, आणि हा थोडा मटन मसाला. तर मी मटन मसाला प्रत्येक भाजीला घालते. आणि आता घालूया चवीनुसार मीठ करून घेतलेले ते आपण. आणि आता याच्यात वांगे घालूया. आपण चिरून घेतलेले तर आधीच स्वच्छ धुवून घेतलेले. तर आता याच्यात आपण वांगे टाकूया. टाकले वांगे. त्याला अवघड नाही, आपली साधी सिंपल रेसिपी. रोज आपण घरात भाज्या करतो लाईटली तशी. आता हे छान मिक्स करून घेऊया सगळं. आणि नंतर ह्या रेसिपीचं नाव आहे आपल्या डाळ वांगं. तर ह्याच्यात डाळ पण घालणार आहे आपण, थोडीशी भिजत घातलेली आहे. डाळ घातल्यानंतर शेंगदाण्याचा कूट. आणि व्हिडिओ कंटिन्यू करा, मी तुम्हाला दाखवते. तर वांगं छान मिक्स झालेलं आहे मसाल्यामध्ये. तर आता आपण याच्यात भिजत घातलेली डाळ आहे ना, ते टाकून घेऊया. तर बघा डाळ घातली आपण. आता डाळ पण छान मिक्स करून घेऊया त्याच्यात. आणि परत टाकूया शेंगदाण्याचं कूट. तर डाळ पण छान मिक्स झालेली आहे ह्याच्यात. तर आता टाकूया वरतून शेंगदाण्याचं कूट. शेंगदाण्याचा कूट पण आपण छान मिक्स करून घेऊया. आणि पाणी घालूया आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं. तर आता डाळ शेंगदाण्याचं कूट ते छान मिक्स झाले. आता ह्याच्यात पाणी घालूया आपण. तर झालेलं आहे आपलं डाळ वांगं बनवून. तर कशी वाटली डाळ वांग्याची भाजी कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता चपात्याचं पीठ मळून घेतलेलं आहे आपण. चपात्या करणार आहे वांग्याबरोबर खायला. तर सकाळच्या तर चपात्याच असतात, सकाळचं. तर हे आहे आपण कणिक मळून घेतली. तर ह्याच्या बनवणार आहे आपण चपात्या. दादा तर झोपलेला आहे, दादाच्या डब्याची तयारी चालली. तर कशी वाटली माझी वांग्याची रेसिपी तर कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. मला सपोर्ट करा. तुमचा सपोर्टा बिना सगळं अधुरं आहे. तर बाय.